पडी पडी जगमुआ पंडित भयानक होय ढाई आखर प्रेम का पडे सो पंडित होय. हे संत कबीरांनी अतिशय सुंदर काव्यपंक्ती लिहिली आहे. त्याचा अर्थ असा आहे की आपला आनंद हा कुठल्या पुस्तकातून भौतिक साठा गोळा करून, कुणाशी तुलना करून, स्पर्धा करून अशा कुठल्याही मार्गाने, बाह्य मार्गाने आनंद कधीच मिळत नाही. तर आनंद हा मिळतो तो आपला दृष्टिकोन कसा आहे, आनंद समजणं महत्त्वाचं आहे, प्रेम समजणं महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे. तर बरीच जगातील कित्येक लोक असे आहेत की त्यांचा उद्देश एकच आहे, डोपामाइन मिळवायचा, जो आपल्याला आनंद आणि सुख याची अनुभूती देतो. पण व्यक्तिनुरूप लोकांचे मार्ग वेगवेगळे आहेत. काही अज्ञानी लोक आहेत की जे फक्त भौतिक सुखातूनच आपल्याला सुख म्हणजे आपल्याला आनंद प्राप्त होतं असा त्यांचा समज असल्यामुळे ते वेगवेगळे हातखंडे वापरून अनैतिक मार्ग अवलंबून करून ह्या मार्गाने जातात. पण काही ज्ञानी लोक असे आहेत की त्यांना माहीत आहे की आनंद हा नैतिक मार्गाने स्वतःत करुणा, प्रेम, नम्रता, आदर याचा स्वतःच्या मनात स्थान निर्माण करून ह्याच मार्गाने आनंद निर्माण होऊ शकतो. आणि अशी लोक सतत आनंदी असतात आणि त्यांचं पूर्ण जीवन एक संतुलित होतं आणि त्यांचं हे जीवन जगणंच खरं जीवन आहे. थोडं आपण थोडक्यात अजून सांगायचा प्रयत्न केला तर अशी जी लोक असतात की मुखवटे घालतात, समाजात एक, कुटुंबात एक, परिस्थितीनुरूप आपले स्वार्थापोटी मुखवटे बदलणं हे एक अज्ञानपण आहे. मूळ दुःखाचं कारण एकच आहे. अशी लोक आहेत जगात की अजिबात ते मुखवटा घालत नाही, त्यांचा व्यवहार एकच राहतो. आणि अशी लोक पाहिली तर तुम्ही तुमच्या आसपास ही लोक आनंदी जास्त दिसतील. ह्यांच्यातूनच आनंद ओसांडून वाहत असतो. थोडं आपण उदाहरण देऊन मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा आपल्या दारात एक असा व्यक्ती आला जो अतिशय दीनदुबळा आहे, त्याचे वस्त्र फाटलेले आहेत, खूप चिंताग्रस्त आहे. तर आपण त्याला पाणी देऊ, फार तर आपण जेवण देऊ. पण जर आपल्या दारात अशी प्रतिभावान व्यक्ती आली जी आपली समज आहे, तर उदाहरणार्थ राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा एखादा सेलिब्रिटी, तर आपण आपल्या क्षमतेपेक्षाही जास्त त्याचा पाहुणचार करू. अशी बरीच लोक करतील. आता मी बुधवार पेठेत इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये जात होतो. तिथं दगडूशेठ हलवाई गणपती यांचं मंदिर आहे. तेथून जाताना बरेच लोक त्या सिक्युरिटीने कितीही जरी हाकललं तरी त्याचा फोटो काढणं, नमस्कार करणं याला हे करत असत. पण त्याच्याच पुढे जे दीनदुबळे आहेत, अपाहिज लोक आहेत, बऱ्याचशा लोकांचं तिथं लक्षही नसायचं. किंवा मी एखादी रस्त्याने चालणारी जी सुंदर स्त्री असेल, नीटनेटका व्यवस्थित कपडे घातलेला पॉश पुरुष असेल, त्यांनी जर कोणाला पत्ता विचारला तर बरीच लोक त्यांना अतिशय व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतील. त्यापेक्षा जर एखादा दीनदुबळा असेल, वयस्कर असेल, त्याच्याकडे फारसं लक्षही देणार नाहीत. आता मी व्यसनमुक्ती केंद्रात होतो तेव्हा बराचसा स्टाफ हा वरच्या स्तरावरील व्यक्तीशी आपण किती विवेकी आहे, किती सद्गुणी आहे आणि खालच्या स्तरातील लोकांशी वेगळ्या व्यवहाराने वागताना दिसत होते. म्हणजे हे मुखवटे घालणे. तिथं अशीही लोक आहेत की त्यांचा व्यवहार हा वरच्या स्तरातील आणि खालच्या स्तरातील लोकांशी एकच आहे. आणि अशी लोक खरंच कौतुकास्पद असतात. सांगायचं म्हणजे व्हिडिओ करण्याचा एकच उद्देश आहे की आपल्या जीवनात जर आनंद अनुभूती करायचा असेल तर आपला दृष्टिकोन चांगला पाहिजे. आपण आपल्या कुटुंबात आणि समाजात एकच कुठला मुखवटा न घालणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या आसपास पहा
जी अशी लोक मुखवटे घालतात, ही सतत चिंता किंवा भौतिक सुखालाच महत्त्व देतात, त्यांचं जीवन म्हणजे आनंद हा नसतोच. आनंदाचा आभास असेल, पण खरा आनंद हा मुखवटे न घालता अ, प्रत्येक कुटुंबात किंवा समाजात इतरत्र कुठेही एकाच व्यवहाराने अशी लोक वा राहतात, हीच याच लोकांमधून आनंद हा ओसांडून वाहत असतो आणि खरं जीवन अशा व्यक्तींनाच प्राप्त होते आणि यालाच आपण विवेकी जीवन म्हणू शकतो. थँक्यू.